कैलासवासी संभाजी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ केदारवाडी या मंडळाने महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपली आहे। कोणत्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण न करता डॉल्बी सारख्या साधनांना फाटा देत या मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला गेलाय। ज्या सहकार्याच्या माध्यमातून हे मंडळ स्थापन झालं त्या सहकार्याच्या नावाने या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे। अनेक समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून हे मंडळ दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करत असतं। आज आपण आपला युनियन मराठीचा बाप्पा माझा स्पेशल हा कार्यक्रम केदारगाव गावामध्ये आलो आहोत। केदारगाव तालुका वाळवा या ठिकाणी आपले संभाजी गणेश मंडळ या गणेश मंडळ सर्व भक्त काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। आपण आता पाहत आहोत की कित्येक गणेशोत्सव मंडळामध्ये डॉल्बी असतात, लेझर शो असतात, पण आपण या मंडळामध्ये पाहत आहोत की कुठेही तुम्हाला साऊंड सिस्टम दिसून येत नाही। गणेशाची मूर्ती एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिष्ठापना केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने फक्त विद्युत रोषणाईमध्ये त्यांचा भर आहे। आपण त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊ की त्यांच्या मंडळाचे वैशिष्ट्य खासियत काय आहे। नमस्ते, आपलं नाव? माझं नाव दिलीप माने। आपण काय सांगाल आपल्या मंडळाचा काय इतिहास आहे, किती वर्षापूर्वी स्थापना झाली? आमच्या मंडळाची स्थापना 1987 साली झाली। त्यावेळी आमच्या मंडळात जास्त संख्या नव्हती, फक्त एक 8-10 जण आम्ही मंडळात सगळी सक्रिय होतो। आम्हाला जुन्या माणसांनी पण भरपूर साथ दिली आणि त्यावेळी आमची परिस्थिती नसायची। महिन्याला 2-2 रुपये गोळा करून असे एका वर्षाचे 25 रुपये आम्ही गोळा करायचो आणि त्याचं आमच्याकडे एक डेली असं नोटबुक होतं आणि अशा पद्धतीनं सुरुवातीपासून आम्ही हा गणेशोत्सव साजरा केला आहे। यामध्ये गावातली जेवढी येतील तेवढी सगळीजणं यामध्ये सहभागी असतात। याच्या कुठल्याही प्रकारचं पार्टिसिपेट राजकीय वगैरे असला काही नाही, सगळी येतील ती आमच्या गणेशाची स्थापना करतात। सर्वजण इथं मनोभावे अशी सेवा करतात। आपल्या मंडळाचं संभाजी गणेश मंडळ नाव आहे, हे युनिक नाव आहे, वेगळं नाव आहे, नेमकं काय कारण आहे? खरं तर या मंडळाची स्थापना आमचे मित्र दिलीप माने यांनी सांगितल्याप्रमाणे 1987 साली सुमारे 35 वर्षापूर्वी झाली। त्यावेळी या मंडळाचं भव्यता कमी होती, अगदी कमी प्रमाणात मंडळाचे सदस्य होते, पण आज या लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि खरं तर आमच्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमचे बंधुमित्र मान्य संभाजी माने हे या मंडळाचे प्रथम अध्यक्ष होते। दुर्दैवानं 10-12 वर्ष त्यांनी या मंडळात अतिशय मोठ्या प्रमाणात काम केलं, अतिशय उत्कृष्ट काम केलं। सामाजिक काम असेल किंवा गावातील इतर सगळ्या घटकांना सामावून घ्यायचं त्यांनी काम केलं आणि हे करत असताना दुर्दैवी त्यांचं अपघाती 2000 साली निधन झालं आणि त्या अगोदर या मंडळाची स्थापना झाली। या मंडळाचं नाव बाल गणेश मंडळ असं होतं, परंतु त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आम्ही सर्व आमच्या सदस्यांनी असा निर्णय घेतला की या मंडळासाठी त्यांचंच नाव द्यायचं, म्हणून ह्या मंडळाला आज कैलासवासी संभाजी माने कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ असं नाव देण्यात आलं आणि तेव्हापासून हे मंडळ या गावामध्ये अतिशय उत्कृष्ट काम करत आहे। अतिशय भव्य दिव्य असं काम या मंडळाचं असून मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत भरपूर अशी सामाजिक कामं झाली। त्यामध्ये अतिशय सांगण्यासारखं म्हणजे मंडळाचं असं एक काम होतं की या ठिकाणी सजीव देखावा साजरा होत असे। आतापर्यंत पण ती परंपरा चालू आहे। या सजीव देखावाच्या माध्यमातून सामाजिक कामातून हे मंडळ पुढे आलं आणि त्या माध्यमातून आज अखेर ते काम मंडळाच्या माध्यमातून चालू आहे। तसेच या मंडळाचा अतिशय चांगला उपक्रम सांगण्याचं योग्य असा की या मंडळाच्या माध्यमातून अन्नदानाचं काम मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि हे काम करत असताना जवळजवळ दरवर्षी 2 ते 3 हजार लोकांचं या ठिकाणी अन्नदान मंडळाच्या माध्यमातून केलं जातं। हे करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाचा काळ आला, त्या काळात सुद्धा मंडळानं अतिशय या राष्ट्रीय महामार्गावरती जाणाऱ्या वाहनधारकांना अन्नदान करण्याचं काम असेल, रक्तदानाचं काम असेल किंवा वाढदिवसाच्या निमित्तानं हाल बुके न देता झाड देऊन त्याचा यथोचित सन्मान करण्याचं काम असेल, असे समाज उपयोगी कार्य भरपूर या मंडळाच्या माध्यमातून होत आहेत आणि इथून पुढे होत राहतील असं या ठिकाणी मी सांगतो।
तसं यांचं कौतुकाचं काम आहे, कारण आपल्यालाच एक मित्र, आपल्याला एक सहकारी यांनी मंडळाचं उटवृक्ष त्यांनी लावलं, तेच कालांतरानं त्यांच्यातून निघून गेले दुर्दैवानं, आणि त्यांचंच नाव कुठेतरी आपल्या सर्व गणेश मंडळाला द्यावं अशी त्यांची इच्छा झाली, त्यांनी ते दिलेलं आहे. तसं खरंच त्यांचं कौतुकाचं काम आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी फक्त समाजोपयोगी कामातच जास्त लक्ष दिलेलं आहे ना, कुठल्याही पार्टिसिपेट आहे ना आपल्या मंडळाचा कुठेही कुठल्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने मंडळाची वाटचाल चालू ठेवली नाही. आपल्यासोबत काही तरुण युवक आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं मंडळाची वाटचाल त्यांची कशी आहे, कारण सगळ्यात तरुणांचं कल असतो तो साऊंड सिस्टीम कशा पद्धतीने आणली पाहिजे किंवा लेझर शो आणले पाहिजेत. विविध प्रकारचे आता पाश्चात्य लोकांचे जे काही माध्यम आहेत ते आपल्या आता महाराष्ट्रामध्ये येऊ लागलेले आहेत, आणि त्या पद्धतीने तरुणांचा कल असतो. आपण तरुणांकडून जाणून घेऊ. त्याला काय सांगाल? तुझं नाव? माझं नाव विशाल पाटील. विशाल, काय सांगाल? तुझ्या मंडळात कुठे साऊंड सिस्टम दिसत नाही, कुठे लाईटचा शो दिसत नाही, तुम्हाला असं जाणत नाही का बाबा इतर मंडळामध्ये एवढ्या मोठ्या चांगल्या पद्धतीने साऊंड आहे पण आपल्याकडे नाही? नाही, असं काही नाही. का आता तू तरुण आहे, तरुणाचं सगळ्यात क्रेज आहे साऊंड सिस्टीमची, पण तुमचं मंडळ का ठेवत नाही? काय सांगाल तुम्हाला की आता तरुणांसाठी सगळ्यात स्पेशल असतं ते म्हणजे साऊंड सिस्टीम असते, एक चांगल्या पद्धतीने गाणी वाजली पाहिजेत, त्यावेळेला मंडळ कुठेही प्रत्येकाला वाटतं की प्रतिष्ठा वाढते मंडळाची, त्यामुळे. पण तुमच्या मंडळात तसं काहीच दिसत नाही. बरोबर आहे, पण आमच्या मंडळाचं एक मर्यादित असा डॉल्बी आहे, तो आपल्या शेवटच्या दिवशी फक्त आपला वाजवला जातो. असं काही जास्त प्रमाणात कुठं गाजा तुम्हाला दिसलेला नाही, आणि ते नसतोच आमचा. कारण आता आपलं डेकोरेशन ते केलं ते पण फुलांनी सजवलेलं आहे किंवा विद्युत रोषणाची चांगल्या पारंपरिक पद्धतीची आहे. हा पूर्वीपासून असतो का तुमचं दरवर्षी असंच असतं का यावेळेस फक्त युनिक आहे? नाही, दरवर्षी मूर्तीची बी म्हणजे पद्धत, म्हणजे मूर्तीचं रूप बी वेगळं असतं आणि डेकोरेशन बी वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. काय सांगा आपण की आता इतर मंडळ सुद्धा साऊंड सिस्टीमचा कव्हर करतात, कारण शासनानं सुद्धा आता काल परवापासून जी आर काढलेला आहे की कुणी चांगल्या मोठ्या पद्धतीने साऊंड सिस्टीम लावायची नाही. मग आपण काय सांगा इतर तरुण मंडळांना की बाबा कशा पद्धतीने साऊंड सिस्टीम असू, गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा झाला पाहिजे? गणेशोत्सव म्हणजे आता कसं आहे, बऱ्यापैकी पारंपरिक पद्धतीने झाला पाहिजे, आणि साऊंड सिस्टीमच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साऊंड सिस्टीम लावले पाहिजेत, फक्त मर्यादित लावले पाहिजेत, किंवा जो कर्कश आवाज आहे आता तो नाही पाहिजे. तरुणांच्याकडं हे उद्गार येणं म्हणजे तसं वेगळंच आहे, कारण तरुणांना सगळ्यात जास्त क्रेज असते की साऊंड सिस्टीमची. अजून काही लोक आहेत त्यांच्यावर जाणून घेऊ. आपल्या गणेशोत्सवावर कशा पद्धतीने स्थापना होती आणि कशा पद्धतीने विसर्जन असतं? आम्ही स्थापना केल्यानंतर पहिल्या दिवशी इथं भजनाचा कार्यक्रम असतो आपला. पहिल्या दिवशी किती दिवसाचा उत्सव असतो आपला? 10 दिवस. 10 दिवस. आपलं विसर्जनाला काय स्वरूप असतं? विसर्जनाला काय आपलं हे ना साऊंड आपला असतो आणि पारंपरिक असतं. चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन असतंय. अन्नदानासाठी त्यांचं जास्त पद्धतीने त्यांचं महत्व असतं अन्नदानासाठी. काय सांगाल आता इतक्या चांगल्या पद्धतीने आपला तरुण वर्ग आहे, आपल्या इतक्या चांगल्या पद्धतीनं युवक आहे, वयोवृद्ध लोक सगळे एकत्र येऊन खेळणीनं मंडळाचा उत्साह करत असतात, तर आपल्याला कशा पद्धतीनं तरुणांना अजून काय सांगायचं? मुलं भरपूर प्रमाणात कष्ट घेऊन व्यवस्थित अगदी मार्गदर्शनाखाली, मोठ्यांच्या थोर माणसांच्या मार्गदर्शनाखाली कामं करत असतात. कुणीही दंगा वगैरे घ्यावं असं काही करत नाही, वाईपट पण वागत नाहीत, कोणी व्यसन करून ही गणपतीपाशी येत नाहीत, किंवा सगळे जेवणाचे योजनाचे कार्यक्रम वगैरे अतिशय उत्कृष्टपणे मुलं काम करतात सर्व. आपली मूर्तीचं विसर्जन कुठं केलं जातं? आमच्या मूर्तीचं विसर्जन खडकोबावरती नदीला, कृष्णा नदीच्या वरती केलं जातं, कासेगावमध्ये. तर हे होते संभाजी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी. त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्यांनी एक संदेश दिलेला आहे की गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की कशा पद्धतीनं वाताहत होते पूर्ण आपल्या उत्साहाची, कारण चांगल्या पद्धतीनं पारंपरिक महाराष्ट्राला एक ठेवा आहे की कशा पद्धतीने आपण गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. तशा पद्धतीने आता हे संभाजी गणेशोत्सव म्हणजे केदारगाव हे छोटंसं गाव आहे, पण या गावानं चांगल्या पद्धतीने एक संदेश दाखवून दिला की छोट्या गावामध्ये किंवा मोठ्यातल्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा करत असला त्यावेळी श्रद्धा महत्वाची आहे. कुठलाही दिखावपणा असू दे किंवा कुठल्या पद्धतीनं धागडणी असू दे असं कुठल्या पद्धतीने न केला तरी गणेशोत्सव हा साजरा केला जातो. एव्हीएन मराठी शीतल कुमार शेटे, केदारगाव.